किती ग बाई तो गुंता. आणि काय झालं हे केसांचं अश्विनी? वृक्ष आणि निर्जीव झालेत अगदी. मान्य आहे आता आईच्या घरी नसतेस, स्वतःचं घर संसार सांभाळण्यात गुंतले असशील, पण म्हणून पूर्णतच दुर्लक्ष केले केसांकडे आणि स्वतःकडेही. किती काळे भोर लांब सडक आणि दाट केस आहेत तुझे. आठवतं ना, अशोकने म्हणजे तुझ्या नवऱ्याने या केसांवरच भाळून तुला बघता क्षणी पसंत केली होती. माहेरपणाला आलेल्या अश्विनीच्या केसांना मालिश करत तिच्या आईची निरंतर बडबड चालूच होती. अश्विनी आणि अशोकच्या लग्नाला 1.5 वर्ष झालं असेल. अगदी रीतसर कांदे पोहे वगैरे करून अरेंज मॅरेज दोघांचं झाले. अशोक एका नामवंत कंपनीत इंजिनियर होता, तर अश्विनीचंही BA झालं होतं. शिक्षण पूर्ण झाल्यावर लगेच लग्न ठरलं. त्यामुळे आता तुला पुढे नोकरी करायची, अजून शिकायचं, जे काही असेल ते लग्नानंतरच कर असे घरचे म्हणाले. पडत्या फळाची आज्ञा मानत अश्विनीनेही ते मान्य केलं आणि लग्न झालं. लग्न झाल्यावर अशोकच्या प्रेमाच्या वर्षावाखाली मनातली ती सुप्त इच्छा व्यक्त करण्याची हिंमत अश्विनीला कधीच झाली नाही. अश्विनी बाळ, तो केसाचा तुझ्या सडा नीट आवर, म्हणजे बांध ग आणि जा बघ आई काय म्हणते. आजीचा आवाज ऐकून कुठल्याशा तंद्रीत हरवलेली अश्विनी ते केस दोन्ही हाताने लगबगीने घेते. डाव्या हातात पकडून उजव्या हाताने गोल वेडे घालत घालत आवेशात घट्ट आंबाडा बांधते आणि आत निघून जाणार तेवढ्यात तिचा तो आवेश पाहून आजी सुद्धा म्हणते, अगं अगं किती घट्ट बांधून ठेवशील त्या केसांना, जरा तरी सैल ठेव, त्रास होईल की तुला आणि हानी होईल त्या मुलायम केसांची. नाही काय होत आजी, सवय झाली आता. एवढंच बोलून अश्विनी निघून जाते. लग्न झाल्यापासून अश्विनी फारसं माहेरपणाला आलीच नव्हती. सुरुवातीचे नवीन दिवस संपले की अशोक आणि ती कारणापुरते एका दिवसात येऊन जायचे. 1.5-2 तासाच्या अंतरावर माहेर असल्यामुळे राहायला कशाला जायचं, एका दिवसात वाटेल तेव्हा भेटून यायचं हे अशोकचं तिच्या माहेरी. जाऊ का ह्या प्रश्नावर दरवेळी ठरलेलं उत्तर असल्या कारणाने माहेरी राहायला येण्याचा हट्ट तिनेही नाईलाजाने सोडून दिला. यावेळी आली तेव्हा माहेरच्यांना धक्का बसला, खरा पण सुखदच. 2 दिवस लेक आली राहायला म्हणून आईचं काय करू नि काय नको असं झालं होतं. वडिलांचंही लेकीचे किती लाड पुरवू नि किती नको असं झालेलं. तिची लहान बहीण मात्र आता माझे लाड नाही होणार म्हणून गाल फुगून बसलेली. आईने अश्विनी नको म्हणत असताना केसांना मालिश केली आणि स्वतःच्या हाताने लेकीला न्हाऊ घातलं. मायलेकीचं नातं किती दिवसांनी बहरत होतं. पुन्हा एकदा नव्याने केस धुवून अश्विनी बाहेर आली आणि टॉवेलने केसाला पीळ घालून बांधू लागली. हे बघून बहीण म्हणाली, अगं सोड आता त्यांना मोकळे, धुतलेस ना सुकतील नीट. एकतर तुझा एवढा मोठा केस सांभार, नीट काळजी नाही घेतलीस ना तर ते हवेत उडून जातील आणि मग केसांमागे लठ्ठू झालेले जिजू रडत बसतील. सोड ग ते केस, किती कर्कच्च आवडलंच त्यांना. अश्विनीची बहीण हसत म्हणाली. पण अश्विनीच्या कानात कर्कच्च आवडून ठेव त्यांना असा आवाज घुमू लागला. लग्नानंतर अश्विनीने असेच केस धुवून माहेरच्या सवयीप्रमाणे सासरीही केस मोकळे ठेवले होते. अश्विनीचे सासू सासरे दीर हे 2ऱ्या मजल्यावर तर अश्विनी आणि नवरा 3ऱ्या मजल्यावर असे एकाच बिल्डिंगमध्ये एकत्रच राहत होते असं म्हणायला हरकत नाही. रविवारी नाश्ता जेवण सासूकडेच असतो, त्यामुळे अश्विनी तशीच मोकळ्या केसांनी खरं तर अर्धे केस मोकळे सोडून अर्ध्या केसात क्लिप लावून ती सासूच्या घरी आली. सगळ्यांना डायनिंग टेबलवर नाश्ता द्यायचं काम ती करताना तिच्या लहान चुलत दिराने तिच्या लांब सडक केसांची आणि पुढे येणाऱ्या बटेची प्रशंसा केली. मलाही तुझ्यासारखी लांब केस असलेली बायको मिळो हे त्याच्या दिलखुला स्वभावाप्रमाणे तो बोलून गेला. नाश्ता कसा बसा आवरून अशोक अश्विनीला वर घरी घेऊन गेला. त्याचे डोळे चेहरा लालबुंद झाला होता. रागाने त्याने अश्विनीचे केस जोरात ओढले आणि म्हणाला, कोणासाठी मोकळे सोडलेत केस, गरज काय याची, कर्कच्च बांधून ठेवायचे, इथून पुढे ते कळलं. आणि बट बाहेर काढून नखरे करतेस, परत केस मोकळे सोडायचे नाहीत, नाहीतर माझ्यासारखा वाईट कोणी नसेल असं म्हणत तो
अश्विनीच्या केसांना जोरात ओढत होता. अश्विनीला असह्य वेदना होत होत्या, पण तिचं बोलणं वेदना काहीच अशोकपर्यंत पोहोचत नव्हतं. अश्विनीचे केस खूप दुखत होते. पिरगळलेला हात काळा निळा पडला होता. रडायलाही तोंडातून आवाज निघत नव्हता. इतकी वाईट अवस्था तिची झाली होती. अशोकचं हे रुद्ररूप तिच्यासमोर पहिल्यांदाच उघड झालेलं. लग्न झाल्यापासून तो अधूनमधून रागवायचा. गोष्टी त्याच्या मनासारख्या नाही घडल्या तर चिडायचा. मी ऑफिसला जाताना आणि परत आल्यावर तू फ्रेश दिसायला हवी. मी सांगेल तीच साडी नेसली पाहिजे. मी जसं सांगेल तसंच वागलं पाहिजे. मी बाहेर घेऊन जाईन तेव्हाच बाहेर पडायचं. मी सांगेन त्याच व्यक्तीसोबत बोलायचं, असंच वागायचं, तसंच राहायचं. असे बरेच नियम त्याने अश्विनीवर लादले होते. आणि नवीन लग्न झाल्यामुळे किंवा आपल्यावरच्या अतिप्रेमामुळे तो असा वागत असेल या गैरसमजाने अश्विनी त्याचा प्रत्येक हट्ट पूर्ण करत होती. तिच्या आयुष्यात सकाळ संध्याकाळ रात्र व्हायची ती फक्त आणि फक्त अशोकसाठीच. पण त्याचा स्वभाव हेकेखोर विक्षिप्त आहे हे हळूहळू तिला कळायला लागलं. प्रत्येक भांडणानंतर त्याने प्रेमाने येऊन सॉरी म्हणणं आणि घाबरून त्याला माफ करणं हे नित्याचं झालं होतं. त्या एका प्रसंगानंतर अश्विनीने परत कधीही केस मोकळे सोडायची हिंमत केली नाही. घरी बाहेर कोणता सण कार्यक्रम काही असले तरी अश्विनीने केस बांधलेलेच असायचे. एक दिवस अशोकचा चांगला मूड बघून अश्विनी म्हणाली, तुम्हाला आवडत नाही मी केस मोकळे सोडलेले, मग मी कापून टाकू का? इतके सांभाळणंही मला कठीण जातं. जास्त नाही पण थोडे तरी कापतेस. तिचं ते वाक्य ऐकून अशोकने मागचा पुढचा विचार न करता सगळी ताकद एकवटून तिच्या कानाखाली मारली. त्या फटक्याने अश्विनी मागच्या बेडवरच आदळली. तिच्याजवळ जाऊन तो केस जोरात ओढून म्हणाला, मी बोललो का काप? मग तू म्हणालीस कशी की कापतेस? हे केस जरी तुझे असले तरी या केसांवर माझा हक्क आहे. माझं प्रेम आहे या केसांवर. तुझे केस बघूनच लग्न केलं तुझ्याशी, विसरलीस? आणि हे माझं प्रेमच तू नष्ट करतेस. पुन्हा असा विचार करायची हिंमत सुद्धा करू नको. रागात आवेगात तिला पलीकडे ढकलून दिलं. रडण्याचा आवाजही नको म्हणून ती उशीर तोंड खुपसून रात्रभर रडत बसली. असे काही चांगले काही वाईट, पण अशोकच ऐकत अश्विनीचा संसार चालू होता. एक दिवस अशोकची मानलेली बहीण त्याला म्हणाली, आमच्या सोबतही बायकोला बाहेर पाठवत जा कधीतरी. नेहमी तूच तिच्या मागे पुढे असतोस आणि सगळ्याच कार्यक्रमाला काय ती एवढे सुंदर केस बांधून असते. तू सांगत जा तिला मोकळेच छान दिसतात. जरा मोकळीकही देत जा रे तिला. त्यावर अशोक म्हणाला, फारच मोकळीक दिली की डोक्यावर बसून मिऱ्या वाटतात ग बायका. त्यापेक्षा हे असंच मर्यादित ठेवायचं असतं त्यांना. त्या वाक्यावरून अश्विनीला त्याच्या विचारांची घृणा वाटायला लागली. त्याच दिवशी संध्याकाळी अशोकने अश्विनीला तिच्या लहान चुलत दिरासोबत तिला हसताना पाहिलं. आणि त्या रात्री अशोकने ड्रिंक करून अश्विनीच्या तोंडातून शब्दही फुटत नव्हता इतकी मारझोड केली. तिचे केस धरून तिला फरफटत नेले. ती सोडा सोडा म्हणून विनवणी करत होती, पण तो काहीच ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. तो एवढंच बडबडत होता, तुझं हे सौंदर्य फक्त माझं आणि माझंच आहे. कोणाच्या समोर दात काढत खिदळायचा अधिकार तुला कोणी दिला? तुला बाहेर जाऊ देत नाही तर तू घरातल्याच माणसासोबत नको ते चाळे करतेस. तू फक्त माझी आहेस एवढंच लक्षात ठेव. मी सांगेन तेव्हाच नटायचं, मी सांगेन तिथेच बोलायचं. स्वतःची अक्कल चालवायची नाही. परत असं काही आढळलं तर जीव घेईन तुझा. अश्विनीला जबरदस्त धक्का बसला होता. ज्या लहान दिराला तिने भावासारखं मानलं त्याच्यावरून स्वतःच्याही भावावरून या माणसाने तिच्यावर संशय घेतला. याचा खूप मोठा धक्का बसला होता तिला. शरीरावर जिथे हात लावेल तिथे वेदना होतच होती, पण त्याही पेक्षा मनाच्या वेदना कितीतरी पट आत चलत होत्या. 2 दिवस असेच अबोल्यात आणि अश्विनीला धक्क्यात गेले. तिसऱ्या दिवशी अश्विनी मी माहेरी जाते एवढंच लिहिलेली चिठ्ठी घरी ठेवून माहेरी निघून आली. तिला वाटलं त्यानंतर ही अशोक चिडेल, दंगा करेल, माहेरी येऊन तमाशाही करेल, पण तसं काहीच घडलं नव्हतं. त्याने तिला एकदाही फोन देखील केला नव्हता. माहेरी अश्विनीने काहीही सांगितलं नव्हतं. हातापायावरच्या साधारण जखमावरून आईने प्रश्न देखील विचारले, पण काही नाही.
घरातच काम करताना पडले असं सांगून वेळ मारून नेली. पुढे काय आणि कुठवर जायचं तिने काहीच विचार केला नव्हता. मिळालेल्या धक्क्यातून सावरायला आणि काळ गेला की सर्व ठीक होईल याच आशेवर ती काही दिवस माहेरी आली होती. आजूबाजूचं वातावरण प्रसन्न होतं. आई, आजी, वडील, बहीणही माहेरपणाला आलेल्या अश्विनीचे खूप कौतुक करत होते. पण अश्विनी खोटं हसू चेहऱ्यावर आणून त्यांच्यासोबत वावरत होती, हसत होती. जे झालं, अनुभवलं ते सांगू की नको सांगू? पुढे याचे परिणाम काय होतील? पुढे काय? तिच्या डोळ्यासमोर फक्त प्रश्नचिन्ह उभं होतं. उत्तरादेखत तिला काही सापडत नव्हतं. टीव्हीवर काहीतरी कार्यक्रम लागायचे आणि ती फक्त रिमोट हातात घेऊन बघत असायची. स्वतःहून हातात रिमोट घेऊन कार्यक्रमात बघायची सवय देखील तिची मोडलीच होती. काही निर्णय स्वतःसाठी घ्यायचे असतात हे तिच्या मनात नव्हतंच. लग्न झाल्यापासून तू कोण आहेस? विचार एकदा हाच प्रश्न स्वतःला. एक शोभेची बाहुली की मातीची कलाकृती नाहीस की जे कोणीतरी सहज तुला नष्ट करावं. हाडामासाचा माणूस आहेस. माणूस. मर्यादा असतात ग चांगुलपणाला, सहनशीलतेला. आपण कोण हे विसरून जगालाही मर्यादा असतात. बस झालं, उठ आता. स्वतःवर चढलेला बुरखा फेकून टाक आणि शोध स्वतःचा मार्ग. स्वतःच तू. परावलंबाची लतकर दे उधळून आणि जग स्वाभिमानाने. स्वतःच्या मनाला जपून. एकीकडे अश्विनीच्या कानावर तिच्या बहिणीचे हे नाटकातले डायलॉग कानावर पडत होते, तर दुसरीकडे टीव्हीवर पॅराशूट तेलाची जाहिरात झळकत होती. जाहिरातील महिला केसांना मोकळं सोडून उडू देत होत्या. प्रेमाने केसांवरून हात फिरवत म्हणत होत्या, इन्हें बाल मत समझो, इन पे मेरा नाम लिखा है, ये मेरा गुरूर है, ये बाल नहीं है, ये मैं हूँ, क्योंकि मेरे बाल मेरी जान है. आजवर कितीदा अश्विनीने ती जाहिरात पाहिली होती, पण ते मोकळे केस पाहिल्यावर अशोकचा लालबुंद चेहराच तिच्या समोर यायचा. आज पहिल्यांदाच त्या जाहिरातीतले अर्थपूर्ण शब्द अश्विनीच्या कानापर्यंत पोचले होते आणि समजले होते. फोन घेऊन तिने पार्लरमध्ये अपॉइंटमेंट बुक केली. संध्याकाळी पार्लरमध्ये जाऊन तिला हवे तेवढ्या उंचीपर्यंत केस तिने कापायला सांगितले. एक एक बट कापताना आरशात ती स्वतःच्या डोळ्यात डोळे घालून बघत होती. लग्न झाल्यापासून अंबाडा घालताना केसांच्या प्रत्येक पिळासोबत ती तिची इच्छा, अपेक्षा, स्वप्न यांनाच पीळ घालत होती. आंबाड्याच्या घट्ट गाठीसोबत तिच्या शिक्षणाची इच्छा, नोकरीचं स्वप्न, इतकंच काय तर मन मोकळं जगणं आणि हसणं सुद्धा करकचून आवडत होती. इतकं करकचून की ते पुन्हा मोकळे होऊच नये. आज त्यांना आणि स्वतःला श्वास घेण्याची मुभा तिने दिली होती. आरशात स्वतःच निहाळून गोड हसत होती. तितक्यात तिचा फोन वाजला. अशोकचं नाव होतं फोनवर. नाव दिसताच क्षणभर ती घाबरली, गोंधळली. हातपाय थरथर कापायला लागले. क्षणभरात स्वतःला सावरून तिने फोन उचलला. अर्ध्या तासात अशोकने तिला भेटायला बोलवलं होतं. नेहमीसारखा याचा राग गेला असावा आणि पुन्हा तीच लाडीगोडी लावण्यासाठी भेटणार आता, असा विचार करून अश्विनी स्वतःशीच हसली. खरं तर आतून जरा घाबरली असली तरी भेटायला जाताना गमावलेला विश्वास सोबत घेऊन निघाली होती. अशोक अर्धा तास वाट बघत बसला होता. त्याच्या कोणत्याही फोनला उत्तर न देता अश्विनी डायरेक्ट भेटायच्या ठिकाणीच त्याला दिसली. मॅचिंग कानातले घालून, नाजूक ओठांवर हलकीशी लिपस्टिक लावून, नुकतेच कापलेले केस मोकळे सोडून ती स्मित हास्य सोबत घेऊन अशोकच्या नजरेला नजर देत पूर्ण आत्मविश्वासाने मुक्तपणे त्याच्या दिशेने चालत येत होती. मनात आणि ओठांवर एकच वाक्य होतं, ए बाल नहीं, ए मैं हूँ, क्योंकि मेरी बाल ही मेरी जान है. तिचा आत्मविश्वासी रूप पाहून अशोकला धक्का बसला होता. माझ्यासमोर मानही वर करून न बघणारी मुलगी आज न घाबरता न डगमगता केस मोकळे सोडून समोर येते म्हणजे काय? नुसत्या या भावनेनेच अशोक चरफटला. त्याचा राग अनावर झाला होता, पण आता ताणून फायदा नाही. इथे गोड बोलू, मग घरी आले की आहेच आपल्या हातात सगळं, असा विचार करून तो नेहमीप्रमाणे अश्विनीशी फार प्रेमाने हळवं बोलू लागला. खूप छान दिसतेस.
केस मोकळे सोडून असं कौतुकही केलं. पण अश्विनी त्याला पुरतं ओळखून होती. यावेळी याच्या गोड बोलण्यात फसायचं नाही हे तिने मनोमन ठरवलं होतं. त्याच्याकडे हसत बघत ती म्हणाली, मी परत यावी यासाठी तुम्ही हे प्रयत्न करताय मला माहित आहे. मलाही नातं तोडायचं नाहीये. मलाही संसार हवाय आणि तो सुखी हवाय, ज्यात आपण दोघे एकमेकांसोबत समाधानी असू, पूरक असू. कोणी एकच हक्क गाजवतंय आणि दुसरा त्या नात्याखाली दबला जातोय असा संसार नको मला. स्पष्टच बोलते. जितका आदर मी तुमचा करते तितका तुम्हीही आपल्या नात्याचा आणि माझाही आदर करावा. मला नोकरी करायची इच्छा आहे, स्वावलंबी व्हायचं आहे आणि हे तुम्ही मोठ्या मनाने मान्य करावं. मी काय घालावं, कसं दिसावं, काय घालू नये किंवा काय करू नये, केस मोकळे सोडावे की बांधून ठेवावे, कोणाशी बोलावं नाही बोलावं, असे बरेच महत्त्वाचे निर्णय माझ्याबद्दल, माझ्या आयुष्याबद्दल घेण्याचं स्वातंत्र्य मला आहे आणि मी ते घेणार. माझ्या स्वातंत्र्याचा तुम्ही स्वीकार करावा. जसं मी तुमचं स्वातंत्र्य जपते. नात्याला बांधून ठेवून नातं घुसमडतं, जे आपल्या बाबतीत झाले. माझं प्रेम आहे तुमच्यावर. माणूस म्हणून तुम्ही खूप चांगले आहात माहिती आहे, पण नवरा म्हणून माझ्या बाबतीत ओव्हर पॉझिटिव्ह आहात, जे मला खूप त्रासदायक होतं. मला तुम्ही हवे आहात, हे नातं हवे आणि सोबत मी स्वतः हवी जशी आहे तशी. हे सगळं मान्य असेल मनापासून तर मी तुमच्यासोबत यायला तयार आहे. विचार करून उत्तर द्या. अशोक अश्विनीचं हे वेगळं रूप बघत होता. राग येण्याऐवजी त्याला आश्चर्य वाटत होतं. अश्विनी जितकी सुंदर तितकीच तडफडदार आणि आत्मविश्वासू आहे हे त्याला प्रथमच कळलं. सुरुवातीला चिडलेला पण हळूहळू तीच बदललेलं रूप त्याला आवडू लागलं. त्याचंही खूप प्रेम होतं तिच्यावर. आपण तीही माणूस आहे, आपण हक्क गाजवणारी वस्तू नाही एव्हाना त्याच्या लक्षात आलं होतं. आणि म्हणतात ना, प्रेम भल्या भल्यांना बदलायला भाग पाडतं, तसं अश्विनीच्या प्रेमाने अशोकला बदलायला मदत केली आणि अशोकने अश्विनीच्या स्वातंत्र्यासहित तिला स्वीकारलं. वाचकांनो, अश्विनीने तिचा निर्णय घेतला होता. पुढे जे होईल त्याचा सामना करायला ती आता खंबीर झाली होती. कथा आहे म्हणून शेवट गोड आलाच, पण वास्तवात कितीतरी अशा अश्विनी अजूनही लढतायत आपल्या स्वतंत्र अस्तित्वासाठी. स्त्रीने स्वतः विचाराने मुक्त झाली की तिला कोणीही थांबवू शकत नाही, हे या कथेतून स्पष्ट होतं. ही कथा कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा. कथा आवडली तर लाईक शेअर नक्की करा आणि चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.